लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, कर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग. सगळ्यांनी आतापर्यंतचा माझा प्रवास ऐकला, तो निश्चितच तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. मला जे लोक प्रेरणादायी ठरले त्यांच्याबद्दल मी तर सगळ्यांचा उल्लेख इथे केलेला आहे, पण कोणाचाही अनावधानाने उल्लेख जर का राहिला असेल त्या सर्वांच्या ऋणात मी राहणारच आहे. आणि सगळ्यात मोठे ज्यांचे माझे राज कपूर, गुरुदत्त आणि इव्हन विमल रॉय, सगळे पिक्चर मी बघतो आवडीने, आजही बघतो. मला असं आठवण आली की आज जागते रोग बघायला बघतो, आज सत्यम सुंदर बघायला बघतो. खूप छान. काही मला पिक्चर ही गोष्ट माझ्या आवडीची आहे. वाईट नाही म्हणता येणार, वाईट शब्द काढून टाकतो. एक सवय जी तुम्हाला असं वाटतं की ही माझा बदलायला पाहिजे असं विचारायचं. हा, मी खूप लोकांमध्ये ऍक्च्युली ती खूप चांगली सवय आहे, पण मी लोकांचा खूप विचार करतो, तो नाही केला पाहिजे. पण लोक कहेंगे, लोगों का काम है कहना. दिल में एक लहर से उठी है अभी, दिल में एक लहर से उठी है अभी, कोई ताजा हवा चली है अभी, दिल में एक लहर से उठी है. खूप आहेत. त्यांचा उल्लेख करता आला तर उलट आहे, मीच खूप लोकांना हसवत असतो. पण त्यातल्या त्यात आता प्रेझेंट आमच्या जवळ असणारी आमची प्राजक्ता जोशी. अरे वा, अच्छा, वा वा वा. हे ऐकतायत ना? हा, यस. प्राजक्ता तुझ्यासाठी. येस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ती बिहाइंड द सीन्स मध्ये, की तुम्ही एवढे पॉझिटिव्ह कसे आहात. हा, ते आलं पण पाहिजे. ते मी सांगतो ना, त्यांनीच तुम्ही वाटचाल तुमची पुढे जाऊ शकता. सगळं चांगलं आयुष्यात कोणाच्याच असं नाही की ज्या सगळ्या आयुष्यात चांगलं झालंय, गुडी गुडी काही नसतं. आणि मला असं सांगितलं की नाही, तुझा आवाज मला खूप आवडलाय, आपण एक फिल्मसाठी तुला मी गायला बोलवेन. तर पत्की साहेबांनी स्वतः असं आपल्याला रिकमेंडेशन करणं आणि बोलवणं, नुसते बोलले नाही तर त्यांनी मला बोलवलं सुद्धा. आणि तो पिक्चर होता राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज. आपल्याला मनापासून जी ओढ असते ना, ते कसं देव करून घेतो याचासाठी एक छोटासा किस्सा आहे. खळे काका गेले आणि अगदी एक 10 दिवसाच्या आतमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक कार्यक्रम गडकरीमध्ये अरेंज झाला. आणि आता ह्यात तसे कार्यक्रम नाही आहेत काही. एक्झॅक्टली. तर कसा देव घडवून म्हणतो बघा, तुमची श्रद्धा पाहिजे फक्त. अगदी. त्यावेळेस मी आणि विनय राजवाडे आम्ही मिळून क्लास घ्यायचो सरस्वती शाळेजवळ, आणि गडकरीमध्ये कार्यक्रम, मल्हार सरस्वतीची शाळा मराठी, इथे आमचे क्लास असायचे. मला 8:15 वाजता फोन आला, कार्यक्रम 8:30चा आहे. हा, की असशील तसा म्हणजे निघून ये. पण कोण करत होतं तुम्हाला फोन? माझे मित्र, ते ज्या कार्यक्रमात होते, म्युझिशियन्स लोक, की असशील तसा गडकरीत ये. असं की एका कलाकारासाठी, हा पण मी एक असं तुम्हाला सांगतो की एका कलाकारासाठी काय आवश्यक आहे, रियाज ज्याला आपण म्हणतो, की रियाज तयार पाहिजे. रियाज कसा करतो आपण, की जेव्हा आपण एका ठिकाणी बसून जेव्हा रियाज करतो, समजा आता बरेच लोक म्हणतात की मी सकाळी 2 तास खर्चाचा रियाज करतो. सांगतो तुम्हाला की मी सुंदर स्वयंपाक करतो, बडेपणा नाही, मला पोळ्या नाही करता येत, आवड आहे. हा, पण मी माझ्या आईकडनं आम्हाला गुण मिळालेला आहे. मी गुलाबजाम करू शकतो, मी दिवाळीचा फराळ, चिवडा स्पेशली मी कित्येक वर्ष मी माझ्या हाताने मीच करतो. तुम्ही आता कुमारजींचं नाव घेतलं, मी हा सगळ्या गायकांसाठी पण, आणि नॉर्मल आम्ही गायक नाही आहोत पण ऐकणाऱ्यांसाठी, एक असते नक्कल आणि एक असते नक्कल नाही, पण त्यांचं आपण काय म्हणतो, सगळं काही आपण घेतो, इन्स्पायर होतो आपण. हा, इन्स्पायर होतो. तर या दोन मध्ये
कदाचित मला सांगा चुकत असेल तर, की अशी थिन लाईन असेल ना, कारण आपण कधी असतेच. कधी काय होतं, मी किशोर कुमार ऐकतो, मला असं वाटतं की मी किशोर कुमार सारखंच गायचं. त्याचा गळा, माझा गळा कुमारजींसारखा असूच शकत नाही. बस माझा गळा रफी साहेबांसारखा, कारण की आपलीच पाच बोट एकसारखी नाहीयेत. अगदी बरोबर. तर मी किती जरी सेम, मी प्रति रफी होऊ शकतो, मी रफी होऊ शकत नाही. अगदी बरोबर बरोबर बरोबर. मी रफी कधीच होणार नाही. तुम्हाला कोणी तेव्हा जज करणारे लोक वेगळे असतात. तुम्हाला पण- बघणारे लोक आहेत, हा. तुम्ही आणि जेव्हा तुम्ही राजा असता की आता Exactly. माझंच गाणं आहे, Exactly. पण जेव्हा तुम्ही स्पर्धेमध्ये गाता, जेव्हा तुमच्या समोर 2 जज बसले, तर तेव्हा ते साहजिक दडपण येणं बरोबर. साहजिक आहे. तुम्ही थकू लागता, तुमचा आवाज बोलू लागतो, तुम्हाला शारीरिक त्रास होऊ लागतो, बरोबर. ताप भरतो. बरोबर. मला आठवतंय की मला शेवटच्या 2 एपिसोडमध्ये मी फक्त मला ताप आला यामुळे मी बाहेर पडलो. हो, तर नाही तर मी शेवटच्या 10 मध्ये होतो आणि शेवटच्या 6 मध्ये पण आलो असतो. सो नाही पण मला ताप आल्यामुळे मला तो रिजेक्शनचा भाग माझ्याकडे कंटिन्यू करता आलं नाही. ते तोपर्यंत मला जे साध्य करायचं होतं ते ऑलरेडी झालेलं होतं. तुम्हाला त्यांच्या फ्रेममध्ये फिट व्हायचंय. Right. तर त्यांच्या या त्यांच्या- नवीन ऑडियन्स जे आता येत आहेत, हं. सारेगमा म्हणा, नाव घेणार नाही, हा. पण हे रियालिटी शोज हा. मध्ये ह्यांच्यासाठी तुमचा सल्ला काहीतरी. सल्ला असा आहे की तुम्ही ते अंतिम सत्य असं समजू नका. कुमारजींचा मी फॉलोअर आहे, तर कुमारजींचं एक वाक्य आहे की कलाकारांनी नेहमी अतृप्त राहावं. खास करून तुमच्या मला गुलाम मनामध्ये अली आवडतात, मला मेहंदी साहेब आवडतात, मला नुसरत फतेह अली खान साहेब आवडतात. हे गझल टाईपचे हा. झाली. रफी, किशोर, मला काही वर्जन नाही. मन्नाडे साहेबांची गाणी मी खूप गातो. हा, तुम्हाला आणि आवाज सूट हा, एखादं दाखवा ना. हर तरफ अब यही अफसाने हैं, हिंदी प्रोग्राम झाला पाहिजे. हर तरफ अब यही अफसाने हैं, हा, हा. हम तेरी आंखों के दीवाने हैं, आवाज हम सूट होतो. तेरी Superb. आंखों है ना? के दीवाने हैं, हर तरफ अब यही अफसाने हैं.